किती महिन्याचा खोंडा ही? वासुर आहे 7 महिन्यावर. 7 महिन्याची. पोटाला काय झाले ते आता? माहिती बैलाची पैदास तसे. कलरच तसा आहे काय? मध्ये बरोबर पॅच काळा आलाय काय? बर काय सांगता किंमत? 45,000 मालकाने किंमत सांगितली. कशाला चालू बाई आता? शर्यतीला हा किती महिन्याचा आहे? 7 महिन्यावर. हो मामा पुढं सारखा जरा पुढं सारखा थोडं. 7 महिन्याचा खोंडा आहे बघू शकताय. किंमत 45. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, राम राम. तर आज आपण आलोय सांगोल्याच्या बाजारात. शेतकरी मित्रांनो, आजची तारीख आहे 23 ऑगस्ट 2026 आणि आजचा वार आहे रविवार. आज आपण बाजारातील संपूर्ण खोंड असलेली बैल असलेली शेती कामाची मोठ्या मापाची बैल संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजारातील चालू मार्केट रेंज आपल्याला दाखवणार आहे. शेतकरी मित्रांनो, चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वच पशुचे बाजार कव्हर करत असतो. त्यामुळे घरबसल्या संपूर्ण 3 ऋतूमध्ये आपल्याला बाजार पाहायला मिळतोय. त्यामुळे चॅनलला आज सबस्क्राईब करून घ्या आणि इंस्टाग्रामला बघत असाल तर पेजला फॉलो करा, फेसबुकला बघत असाल तर पेजला फॉलो करा. जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. आपण आपल्या बाजारामध्ये येत असताना अनुभवी माणूस सोबत घेऊन या, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. कुठलंही पशु खरेदी करत असताना शेतकरी किंवा व्यापारी चॅनलला संपूर्ण माहिती खरी सांगेल असं काही नाही. त्यामुळे स्वतः अनुभव घ्या आणि त्या ठिकाणी पशु खरेदी करा, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. जास्तीचा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, पाऊस थोडा झालेला आहे आणि नॉर्मल चिखल झालेला आहे बाजारात. आणि आपण बाजारात आता ग्राउंड रिपोर्ट चालू आहे. संपूर्ण मोठ्या मापाची बैल आज आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनलच्या माध्यमातून. कसा आहे दाताला बैल? दाताला आता आलाय काढला. हा कडला आता कडदातावर आहे. हा बरं कपिलामध्ये येतोय काय? हा प्युअर कपिला. बरं बघू शकताय मोठ्या मापाचा आहे. बडावमध्ये आहे का कसं? अंडू आहे. अंडू आहे अजून. दाताला कडदातावर आहे आणि अंडू बैल आहे मित्रांनो. कशा कशाला चाललं ह्याला? त्याला गायवर सोडायला कामाला अवताला. बरं अजून काय नाही दुसरं, आऊत आणि गायवर सोडायला. बरं सिंगल आहे जोडीवर आहे? सिंगल आहे. सिंगल आहे. काय सांगता किंमत? किंमत 5 लाख. 5 लाख. काय वैशिष्ट्य आहे मला केवढी किंमत सांग? कपिला ओळू आहे गायवर. बरं. गायवर सोडण्यासाठी घेतले. या इकडे जरा मारताय काय? हा नवीन माणसाला मारतोय. नवीन माणसाला मारतोय. बघू शकताय कसा आहे बैल बघा. एकदम माप मोठा आहे. सांगोला बाजारातील कपिला जातीचा उळू आहे हा. मालकाने एवढं मालक काय कमी जास्त होईल व्यवहारला? होईल कमी. कितीपर्यंत? कमी जास्त होईल काय? कितीपर्यंत द्यायची किंमत एक सांगायची? 2.5 लाखापर्यंत. 2.5 चालतं देणार आहे. शेतकरी आहे व्यापार आहे? व्यापारी. व्यापारी आहे. मोबाईल नंबर द्या. 9619 कितीला आणले तुम्ही? केवढ्याला आणले? मी आणले 2 लाखाला. 2 लाखाला आणले काय? ठीक आहे धन्यवाद. बघून घ्या मित्रांनो, आज सांगोल्या या बाजारात मोठ्या मापाची शेती कामाची बैल भरपूर आलेले आहेत. आपण थोडक्यात माहिती घेऊया. व्यापार लाईनची बैल आहेत ही. मामा तुमचे बैल तुमची ती काय? बरं सगळी 3-4 जोड्या तुमच्या जात्या? सगळ्या जोड्या माझ्या. बरं काय होईल या जोडी किंमत? जोडी 2.20 सांगायची. 2,20,000 या मालकाने किंमत सांगितलेली आहे. दाताला कशी आहे जोड? दोन्ही सायदातीच आहे. बरं सायदाती जोड आहे. कितीपर्यंत सुटेल? काय कमी जास्त होईल का? मागचे 170 ला 180 ला. किती आलं तर देणार आहे? काय तर कमी करा करून. बरं आणि पलीकडली जोड? माझी जाईल. बरं काय काय किती कमीत कमी किती रेंजची बैल आहे तुमच्याकडे? 3 लाखापासून 1.5 लाखापर्यंत. लाखायातली नाही जोड? नाही. ठीक आहे धन्यवाद. मोबाईल नंबर सांगा. 9096843177. ठीक आहे धन्यवाद. तर मित्रांनो, आपण आता शेतकऱ्याजवळ जी बैल खोंड दाखवण्याचा प्रयत्न करूया. बाजारात थोडा पाऊस पडल्यामुळं चिखल झालेला आहे आणि जर्शी खोंड आहे तिथं. पुन्हा येत खोंड? ही खोंड पुन्हा येते जर्शी तुमची येते का? गाव कुठला मामा? जवळा. सांगोला जवळा. जवळा. कुठलं? जवळा. तेच घे सांगोला जवळा. किती किती महिने किती वर्ष आहे त्या? वर्षे वर्षे असतील ते. बरं घरचे त्या व्यापारातले शेतकरी आहे कसं? शेतकरी. बरं काय किंमत सांगताय? ह्याची दोन्ही हा दोन्ही सांगा किंवा ह्या एकट्या काळे सांगा. 25-35. त्याचं 35. शेंगाला काय झालं याच्या? वाकडे ती काय केवढ्याला दे किंमत सांगा. ही जोडी 65 आहे. 40,000 जोड मिळेल ना? शहरला आलो नाही. मोबाईल नंबर नाही. 77 हां 077 हां 600 1. ठीक आहे धन्यवाद. तर बघू शकताय सूर्य उगवायला चालू झाला आहे. सांगोल्याच्या बाजारात येऊन आपण ग्राउंड रिपोर्ट चालू केलेला आहे. बाजारात फिरत असताना खूप चिखल झालेला आहे.
संपूर्ण तुम्हाला आता बाजार दाखवतोय. चांगल्या मापाई पण खोंड वगैरे दाखवणार आहे. बघून घ्या हे खोंड कसं आहे. गाव कुठला आहे? कर्जत. बघू शकता कर्जतचं खोंडा. किती महिन्याचा हो? 11 महिन्याचे. 11 महिन्याचा खोंडा मारताय बाया. बरं बघून घ्या. काजळी केल्यावर किती काय सांगता किंमत? 45,000. किती? 45. बरं. आणि व्यवहारला बसलो कितीपर्यंत होईल? तुम्ही बोला की तुम्हाला माहिती कितीपर्यंत सुटेल? कितीपर्यंत सुटेल बाया? राज कितीपर्यंत सुटेल काय? होईल की कमी सांगायची द्यायची किंमत सांगा. 35 पर्यंत. 35 आलं तर देणार आहे. थोडायला फिरवा इथले. बघून घ्या शेतकरी मित्रांनो. चांगल्या क्वालिटीचा वशंड वगैरे चांगला आहे. घरच्या गाई जाय बाहेर व्यापारातला घरच्या गाई जाय. कुठल्या ओळी पैदास आहे सांगता येईल का? ओळूचे नाही ओळूच काय तर सांगता सिमेंट येईल. भरलेले. सिमेंट भरलेला आहे. बरं वशिंड मात्र एकदम कार्य आहे मित्रांनो. बघू शकताय. सांगोला या बाजारात कर्जत म्हणून आले. कधी आलाय बाजारात? रात्री चालू आहे. किती किलोमीटर बसते बाया? 160. 160 किलोमीटर. एकच खोंड आणले? एक आणले. ती एक आणले काय? ह्याची द्यायची किंमत 35 म्हणला काय? ह्याचं काय सांगताय? त्याचं 30 सांगतोय. द्यायचं केवढ्याला? 22-20 पर्यंत सुटेल? हा बरं 22-20 हजार आलं तरी मिळेल. शिंगाला थोडं महाग पडलेलं हा आहे. थोडं. बरं बाकी काय बस्तर वगैरे काय नाही ना याला? काय गोम बस्तर तसलं काय आहे? नाही, नाही का ह्याला? त्याला नाही. बरं म्हणजे विश्वासानं द्या. चाल मोबाईल नंबर द्या दादा तुमचा. 77 56 04 30 50. ठीक आहे थँक्यू. मला राम राम. गाव मंगेवाडी यलमार मंगेवाडी. त्याला मारमंगेवाडी. किती महिन्याचा आहे का खोंड? हे 10 महिने. 10 महिन्याचा आहे. काय सांगता किंमत? जोडीच 30,000 सांगत. ती पलीकडे नी जोड आहे काय? हा जोड आहे. बरं केवढा आहे? 15 हजारला सांगली ती. बघू शकता मित्रांनो. की काय होईल का कमी जास्त येत अजून? होईल की त्याला काय? की किती टक्केवारी मधली ती काय? हे 25% वाली. बरं किती आलं तर सोडायचं? हे 25 26 25 जोडी देणार 25. जोडी 25 हजार आलं तर जोड मिळेल मित्रांनो. कोणाला म्हणजे बारक्या मापा येते कोणाला पाहिजे असेल तर तुमचा नंबर द्या साहेब. 96 73 हां 42 हां 85. धन्यवाद. गाव कुठला आहे? जतचं आहे. बरं किती महिने येते काय? एक वर्ष झालं. घरचे त्या व्यापारातले ती. घरचे. बरं ह्यांना काय खेळवले? हा गाडी झुकली. चकडीला वगैरे झोपलेला आहे. हा झुकल्या. बरं बघू शकताय. दाताला आदतच असतील दोन्ही. हा आदत आहे त्याची. बरं काय सांगितली किंमत? किंमत 90,000. 90,000 जोडे किंमत सांडले. शेतकऱ्याजवळ येते मित्रांनो. बघून घ्या. शिंगाला वगैरे बऱ्यापैकी सारखी आहे ती. एक थोडं जास्त हे शिंगात नाही झालेलं आहे. आणि काय होईल का द्या घ्यायच कितीपर्यंत काय? काय बोलायचं? व्यवहारला आल्यावर कमी जास्त खर्च. 60 पर्यंत सुटतील. 55-60 कमी जास्त करून द्यायची. काय तुमची अपेक्षा काय? 60-70 द्यायची. 60 आलं तर देणार आहे. बरं तर 60,000 आलं तर दिवस यांचं म्हणणं आहे. शेती कामाला वगैरे अजून काय झोपलेली नाही ती. बरोबर आहे? हा दोन्ही आदत आहे ती. आणि घरची तुमच्या घरची आहे ती. घरचे. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर द्या. 97 65 27 16 70. काय नाव तुमचं? बंडू दुधाळ. बंडू. दुधाळ. ठीक आहे दुधाळ. ठीक आहे तर दुधाळ साहेबाकडे खोंडाची जोड आहे. बघून घ्या कशी. सांगोल्याच्या बाजारात आपण आलेलो आहे. ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करतोय. तर बैल तुमचा आहे बैल? ती जर्शी तुमच्याकडली ती काय? बरं काय सांगता याची किंमत? जोडीची 45,000. आणि कशाला चालवायची आता ही? शेती कामाला चालणार का? होय. एकट्याला वैरा बेरण वडा गोराची. बरं एक्याला वगैरे चांगली चालतील. काय होईल कमी कितीपर्यंत सुटतील काय? 2 कमी 40ला देऊ. दोन्ही बी. बरं आणि हे त्याचं 27,000 सांगतो. आणि द्यायचं केवढ्याला? 23,000 आलं. 20 पर्यंत सुटायला नाही. 23 मी फायनलच सांगतो. मोबाईल नंबर द्या. 70 30 88 81 28. ठीक आहे धन्यवाद. नमस्कार भैया. नमस्कार. गाव कुठला आहे? यलमार मंगेवाडी. याला मंगेवाडी. किती महिन्याचा खोंडा आहे? वासुर आहे 7 महिने. 7 महिने. ते पोटाला काय झाले ते आताच? माहिती बैलाची पायदास तसे. कलरच तसा आहे काय? मध्ये बरोबर पॅच काळा आलाय काय? बरं काय सांगता किंमत? 45. 45,000 मालकाने किंमत सांगितली. कशाला चालेल बाई आता? शर्यतीला. हां किती महिन्याचा? 7 महिने. हो मामा पुढं सारखा जरा. पुढं सारखा थोडं. 7 महिन्याचा खोंडा आहे. बघू शकताय. किंमत? 45. द्यायची किंमत
फायनल दे बा 38,000 रुपये. 38 आलं तर फायनल द्यायचं आहे. कळविल्यासारखं खोंड आहे. कुणाला जर पाहिजे असेल तर मालकाचा नंबरही देणार आहे आपण. त्याचं काय सांगताय? त्याचं 40 सांग. ती पण त्या मापात सुटलं. हां 35च्या मापात देऊ. ती 35 ते 38. हां बरं कितीपर्यंत मागणी झाली या पलीकडल्याला? जड मागते 65ला. मागडले बरं ठीक. मोबाईल नंबर दे. 80 81 37 ठीक आहे धन्यवाद. बघू शकताय सांगोला बाजारात आज बऱ्या प्रमाणात बैल खोंड आलेले आहेत. ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. तर गाव कुठला आहे? लक्ष्मी देवडी. किती महिने किती दात लावला आहे ना? आदत आहे. आदत आहे का? त्याला झुपले यार बाया. होय. कशाला झुपले? बैलगाडीला खुळवाला. बरं चालतंय चांगलं. होय. बरं किती आलं तर किती किंमत काय सांगताय? 30,000. 30,000. केवढ्याला मागते ती काय? 25ला मागते. बरं कोण कोण आलाय? मीन पप्पा. बा केवढ्याला द्यायचं फायनल? फायनल 27 आलं तर. बरं मोबाईल नंबर सांगा. 97 65 हा 19 73 हं. 68. कुठे गेलेत पप्पा? तिथं आहे. आहे ते बरं बरं. कुठला दादा? सातारा नांदगाव. बरं दाताला कसं आहे? आदत आहे. कशाला झोपलाय याला? कशाला झोपलाय? चालवला फेरं काढली. फेर मी पळवला याला. हो. बरं कुठल्या मैदानावर नेलता? मैदान हजर केलं 12 महिन्याचं. बरं तर किंमत किती सांगताय? 55 सांगितली. हा 40 ला दिला या. दिलाय काय? कुणाला दिलाय? शेतकऱ्याला व्यापाऱ्याला? व्यापाऱ्याला 40,000ला दिलेला आहे. काय याला काय बट्टा बस्तर काय? काय नाही गोमगळ चिपी तसलं काय? तसलं काय नाही. भावरा निकोप आहे माग अख्खा. निकोप आहे ना. बरं तर 40,000ला व्यवहार झालाय. बघू शकताय काजळी खिलर आहे आणि दिसायला एकदम देखणं आहे. ठीक आहे भैया धन्यवाद. तर किती महिन्याचा आहे? किती महिन्याचा खोंड आहे? हे 8 महिन्याचं 8 महिने. गाव कुठला भैया? कराड. कराड. काय किंमत सांगताय? त्याचं 30,000 रुपये. 30,000. केवढ्याला द्यायचं? द्यायचं केवढ्याला? 25ला. 25,000 देणार आहे. बरं बघू शकताय पांढरं खोंड आहे एकदम खिलार मधलं. कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्या की भैया तुमचा. 8007 3016 44. ठीक आहे धन्यवाद. तर कोणाला जर पाहिजे असेल तर भैयाने नंबर दिलेला आहे. संपर्क साधून घेऊ शकताय. सांगोल्याचा बाजार मित्रांनो थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू शकताय बाजार कसा भरला. ही सांगोल्याचा बाजार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी हा बाजार भरला जातोय. तर बाजार तसा खूप मोठा असतोय मित्रांनो. बघून घ्या बाजार कसा आहे. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला. आज बैल खोंड भरपूर प्रमाणात आलेली. तिकडं पण तेवढाच बाजार भरलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा. आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि पुढील व्हिडिओ शूट करण्यासाठी जाऊ आपण. धन्यवाद.